तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. आज आपण गेलो होतो कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026ला, जो की मरळी कारखाना पाटण येथे सुरू आहे. आणि सांगवडच्या पुलावर बोटिंगचं चित्र थारक प्रात्यक्षिक तुम्ही बघू शकता. आणि चारीकडून पसरलेली ही हिरवी गर्द झाडी तितकंच तिचं सौंदर्य वाढवताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हे बोटिंग सुरू आहे. विविध प्रकारचे बोटिंगचे प्रकार उपलब्ध आहेत, ज्याचे तिकीट 100 रुपये आहे. आणि काही बोटिंगचा दर 150 रुपयेपर्यंत पण आहे. यामध्ये तुम्ही आपल्या फॅमिलीबरोबर बोटिंगचा आस्वाद कोयना नदीमध्ये घेऊ शकता. निसर्गाचा आनंद घेत, पाण्याचे अंगावर होणारे वर्षाव घेत हा आनंद तुम्ही तुमच्या फॅमिलीवर नक्कीच घेऊ शकता. यासाठी कोयना दौलत 2026ला नक्कीच भेट द्या. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई साहेब यांनी त्यासाठी तमाम पाटणकरवासियांकडून साहेबांचे हार्दिक आभार. कारण हे बोटिंग बाहेर तुम्ही कुठं पण पर्यटन क्षेत्र गेला तर यासाठी तुम्हाला नक्कीच जास्त पैसे भरावे लागतात. पण अतिशय अल्प दरात हे आज आपल्या पाटण तालुक्यात जिल्हा सातारा मध्ये आज आपल्याला उपलब्ध आहे. त्यासाठी नक्कीच भेट द्या. 6 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन कोयना दौलत सुरू राहणार आहे. तुम्ही पाहू शकता सौंदर्य. आणि आम्ही पण आज बोटिंगचा आनंद घेतला. अतिशय रोमांचकारक असा हा अनुभव आहे. तुम्ही पण नक्कीच भेट द्या आणि आनंद लुटा. पाहू शकता किती वेगाने हे बोटिंग होत आहे. आणि रोमांच वाढवणारं, आनंद द्विगुत करणारं अशा आठवणी आपल्या आयुष्यात नक्कीच तयार करा, ज्या आठवले की तुम्हाला आनंद होणार आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो कोयना दौलतमधील शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली. बोटिंगपेक्षा मला हे प्रदर्शन खूप छान आणि मस्त वाटलं. असे विविध अशा आयोजकांनी ते बोर्ड लावलेले होते. येथे तुम्हाला विविध प्रकारची शस्त्रे, ऐतिहासिक शस्त्रे पाहायला भेटतील. नक्कीच क्वचित प्रसंगी असं प्रदर्शन पाहायला भेटतं. नक्कीच आदरणीय देसाई साहेबांचं इथं आभार मानलं पाहिजे की हे प्रदर्शन त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि सुंदर अशी विविध प्रकारची हत्यारे, त्यामध्ये तलवार आहे, फिरंग तलवार आहे, काट्यार आहे, भाला आहे, तसेच विविध जातीच्या तलवारी, तसेच लोखंडी कुलपे, विविध प्रकारची नाणी, शिवकालीन नाणी, धनुष्यबाण, बाण, अशा विविध प्रकारची
विविध प्रकारची शस्त्रे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. चिलखत पण आहे. मला हे प्रदर्शन खूप आवडले, कारण बोटिंगला, खाण्यापिण्याच्या जागी, नाश्त्याच्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी पाहायला भेटते. पण हे प्रदर्शन नक्कीच एक चांगलं प्रदर्शन आहे, ज्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक किंवा ऐतिहासिककालीन वस्तू, नाणी तसेच विविध प्रकारच्या साहित्याचं आपल्याला ओळख होते आणि आपल्या भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच ही एक प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक वस्तू या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळते. तसेच विविध चित्रे वगैरे त्या कालची, गडकिल्ल्यांची माहिती, लोखंडी कुलूप तुम्ही हे पाहू शकता. हे प्रदर्शन मला इतर वस्तूंपेक्षा हे शस्त्राचं प्रदर्शन खूप आवडलं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोयना दौलतला नक्कीच भेट द्या, डोंगरी महोत्सव 2026ला. आणि हे प्रदर्शन नक्कीच आपल्या घरातील लहान थोरांना तसेच लहान मुलांना नक्कीच दाखवा. यामुळे त्यांच्यात इतिहासाची तसेच आपल्या मराठी साम्राज्याबद्दल नक्कीच त्यांच्या मनात एक आदर निर्माण होणार आहे. असं हे एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढंच चित्रथारक आणि मनाला कुतूहल निर्माण करणारं, मनात एक इतिहासाची आवड निर्माण करणारं असं हे प्रदर्शन आहे. मला हे प्रदर्शन खूप आवडलं. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. विविध वस्तू तुम्ही पाहू शकता. कट्याराचे विविध प्रकार, भाल्यांचे विविध प्रकार, विविध प्रकारची नाणी तुम्हाला या प्रदर्शनात पाहायला भेटणार आहेत. आयोजकांनी असं सुंदर असं नियोजन केलेले आहेत. सर्व वस्तू वगैरे व्यवस्थित लावून त्यांची विविध माहिती, विविध वस्तूंचे आता हे तोफगोळे तुम्ही पाहू शकता. विविध प्रकारचे अनेक प्रकारचे तोफगोळे किंवा तोफाचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही इतिहासकालीन लहान मुलांची शस्त्रे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. ढालीचे विविध प्रकार आहेत. तसेच धनुष्यबाण, पाहू शकता तुम्ही. विविध प्रकारचे धनुष्यबाणे तसेच बाणाचे प्रकार हे या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य आहे. तलवारीचे विविध प्रकार, इतिहासकालीन काळात वापरले गेलेले हे तलवारीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये राजपूत सरदारांनी वापरलेली तलवारीचे प्रकार, मुघलकालीन तलवार प्रकार, मराठा साम्राज्यातील विविध तलवारीचे प्रकार, तसेच प्राचीन भारतातील विविध प्रकारची नाणी, जेवढे संस्थापक किंवा शासक होऊन गेले त्यांच्या विविध प्रकारची नाण्यांची अशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील नाणी पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथं तेथे त्यांची माहिती पण दिलेली आहे. मराठा साम्राज्यातील विविध प्रकारची नाणी तुम्ही पाहू शकता. ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा शिवराई हे नाणं पण इथं पाहायला आपल्याला भेटणार आहे. स्वराज्यातील स्वाभिमानी चलन हे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मराठाकालीन जेवढे सरदार होऊन गेले त्यांची पण विविध प्रकारची जी नाणी होती ती या प्रदर्शनात पाहायला भेटलं आहे. एक ना अनेक गोष्टीमुळे हे प्रदर्शन नक्कीच मनाला एक विविधपूर्ण दाखवून जातं आणि एक आदर निर्माण होतो. संपूर्ण हिंदुस्थानातील मराठ्यांची नाणी ही पण तुम्ही पाहू शकता. म्हणजे जे प्रदेश होते आणि विविध प्रकारचे जिथे सरदार होते त्यांची वेगवेगळी नाणी होती. ही नाणी पण तुम्हाला ह्या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
असं हे प्रदर्शन इथे तुम्ही पाहू शकता. ग्वाल्हेरची शिंदे, होळकरांची नाणी, ते कट्याऱ्याचे विविध प्रकार, त्या कट्याऱ्यांच्या विविध भागांना काय म्हणतात आणि ही लोकांची तिथं पाहण्यासाठी झालेली गर्दी, त्यासाठी नक्कीच भेट द्या. आणि हॉर्स रायडिंग पण इथं अवेलेबल आहे. माहिती घेतली तर संध्याकाळी 4 नंतर किंवा 5 नंतर हॉर्स रायडिंगचा तुम्हाला अनुभव घेता येणार आहे. महाबळेश्वरनं विविध जातीचे हे घोडे मागवण्यात आलेले आहेत. पर्यटन विभागाच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम सगळा आयोजित आहे, ज्यामध्ये तुम्हाला उंटची स्वारी पण करता येणार आहेत. आणि त्यानंतर असा फेरफटका मारत आम्ही प्रदर्शनात आलो. त्यामध्ये हा कोसा खिल्लार जातीचा बैल अतिशय उंच मापाचा पाहायला भेटला. त्याबरोबर ही गाय आहे सुंदर नावाची, जे प्रदर्शनाचा आकर्षण बिंदू ठेवलेले आहेत. सुंदर पांढरे देखणे हा सुंदर नावाचा बैल मी तिथे पाहू शकता. आणि 5 फुटी सरड्यावर आपण या पहिले व्हिडिओ केलेला होता. आज या प्रदर्शनात पण हा सरडा पाहायला भेटला, तुम्ही पाहू शकता. आणि हे आमचे मित्र संकेत ओदुगडे यांचं शेळ्या आणि बोकडे, बोर जातीचे बोकडे आणि बिटल जातीचे शेळ्या आणि बोकड यांचं त्यांचं प्रदर्शन होतं. त्याचबरोबर 12 किलोचा टर्कीचा कोंबडा हा या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर फायटर कोंबड्या, चिनी कोंबड्या, कावेरी जातीची कोंबडी, बदक, विविध जातीचे बदक या प्रदर्शनात तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. 12 किलोचा हा कोंबडा तुम्हाला पोस्टरवर दिसत आहे, जो मेन आकर्षण बिंदू आहे या प्रदर्शनाचा. नक्कीच याला पाहण्यासाठी तुम्ही भेट द्या. आणि हा आहे मुर्रा जातीचा रेडा, ज्याने अनेक प्रदर्शनात आपली प्रथम क्रमांक घेऊन आपली छाप पाडलेली आहे. हिंद केसरी सुलतान असे नाव आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या 2 प्रदर्शनात त्याचा नंबर आला आहे. सतेज कृषी प्रदर्शन, भीमा कृषी प्रदर्शन. आणि त्यानंतर आपण भेट दिली सातारची राधा, ज्यावर आपण याआधीच व्लॉग केलेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेली सातारची राधा 2 फूट 8 इंचाची जिची हाईट आहे आणि अनेक पुरस्कार आत्तापर्यंत तिने प्राप्त केलेले आहे. आणि हा सुंदर असा बछडा तुम्ही पाहू शकता, देखणं पान त्याचं रूप. आणि त्यानंतर फिरत आम्ही आता खाऊ गल्लीला पण भेट दिली. तुम्हाला विविध स्टॉल इथे पाहायला मिळणार आहेत. यावर्षी मोठा स्पेस आणि भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला नाश्त्याच्या विविध वस्तू तसेच जेवणाच्या विविध वस्तू खायला चाकायला भेटणार आहेत. ही मेजवानी नक्कीच मिस करू नका, कारण एका जागी एवढ्या प्रकारचे पदार्थ, बिर्याणी असून दे, ही मटका बिर्याणी पण तुम्हाला खायला मिळणार आहे. तसेच बिर्याणी, पुलाव, डवार थाळी, असे एक ना थालीपीठ असेल, डोसा असेल, सोलकढी, असे एक ना विविध प्रकार या प्रदर्शनात आपल्याला पाहायला भेटतील. ही सावजी थाळी पण या प्रदर्शनात आपल्याला खायला किंवा चाकायला भेटेल. आणि ऊन पण खूप लागत होतं आणि ह्या उन्हामधून वाट काढत आपण थोडं थंडगारकडे वळलो, कारण आपण दुपारचं ते ताक पण होतं आणि दुपारचं ऊन पण भरपूर लागत होतं. यामुळे दुपार आपण जेवून आल्यामुळे
थंडगारच पिणे पसंत केले. तुम्ही पाहू शकता मोठा असं आयोजन इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि सुंदर असं आयोजन यंदा आयोजकाकडून करण्यात आलेले आहे. योग्य अशी मांडणी आहे, लाइटिंग्स वगैरे करण्यात आलेले आहे. बैठण्याची व्यवस्था अशी योग्यरीत्याने करण्यात आलेली आहे, जेणेकरून विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी बैठक व्यवस्था पण छान अशी करण्यात आलेली आहे. सर्वत्र साफसफाईचं वातावरण आहे. विविध पदार्थ हायजेनिक पद्धतीने बनवण्यासाठी तसेच शुद्ध पद्धतीने बनवण्यासाठी आयोजकांचा भर आहे. हात धुण्यासाठी विविध स्टॉल लागलेले आहेत, त्याची पण योग्य अशी सोय केलेली आहे. यासाठी नक्कीच कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026ला भेट द्या आणि एक चांगला दिवस आपल्या फॅमिलीबरोबर किंवा मित्रांबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही विविध प्रकारचे आईस्क्रीम तुम्हाला इथे खायला मिळतील. आता किती मी पदार्थांचे नाव सांगू असं मला झालेलं आहे, कारण एवढे पदार्थ एका वेळी जेवणाचे पण काळे मटण वगैरे, मच्छी फ्राय, चिकन 65, बिर्याणी असे असे विविध स्टॉल लागलेले आहेत. साऊथ इंडियनचे विविध प्रकार असतील, मराठवाडा विदर्भमधील विविध प्रकार असेल, थालीपीठ असेल, पिझ्झा बर्गर असेल, वडापाव असेल, असे विविध स्टॉल इथे आहे. त्यानंतर आपण हा जुना स्तूप बघितला. आपण इथे पाहू शकता पत्र्यानं बांधलेला आहे. मला वाटते भरपूर दिवसापासून हा इथे आहे. सँडविच वगैरे विविध प्रकार आहेत, बर्गर आहे, पिझ्झा आहे, तसेच भेळ, पुरी, रगडा असे अनेक प्रकार आपल्याला इथे पाहायला भेटतील, चाखायला भेटतील. एक चांगला दिवस एन्जॉय, आठवणीत राहण्यासारखा, फिरण्यासारखा एक चांगला दिवस तुम्ही इथे स्पेंड करू शकता. असं हे कोयना दौलत डोंगरी महोत्सव नक्कीच असं दरवर्षी होत राहो आणि पाटणकरांना यासाठी आनंद घेता येऊ. इथं महिलांच्या विविध वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील, पर्स वगैरे, तसेच विविध प्रकारच्या चादरी, आईस्क्रीम वगैरे या साईडला आहे. तसेच गॉगल्स, पायपुसणी ह्याचा स्टॉल ह्या साईडला लागलेला आहे. या साईड विविध प्रकारचे लोणचे, केचप पाहायला मिळतील. तसेच विविध प्रकारची कटिंग करण्याची, फळभाज्या कटिंग करण्याच्या मशीन आणि कृषी प्रदर्शन चा एक स्टॉल, ज्यामध्ये विविध प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी मांडलेले जातात. यामध्ये विविध प्रकारच्या पाटण तालुक्यातील मंडळी सहभागी झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता ही याद्वारे शेतकऱ्यांना शेती कशी करायची ज्याचे मॉडेल दाखवले गेलेले आहे. एआयच्या आधारे शेती कशी केली जाते याबद्दल हे प्रात्यक्षिक दाखवलेले आहे, ज्यामध्ये तण नियंत्रण कसं करायचं, शेततळ्याचं नियोजन कसं असावं, तसेच निर्यात सुविधा, शीतवाहन, हरितगृह, पक्षीरोधक जाळी, रॅपिंग चेंबर ही अशी प्रात्यक्षिकाच्या आधारे, मॉडेलच्या आधारे, मधुमक्षिका पालन, हे कांदा चाळ, हे एक बेस्ट प्रकारचं असं प्रात्यक्षिक इथं दाखवलं गेलेलं आहे, जे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर विविध प्रकारची शेती
अवजारे पण तुम्हाला इथं भेटणार आहे. तुषार सिंचन, ऑनलाईन लॅटरल, ठिबक सिंचन, फिल्टर विहीर, ट्रॅक्टर, रोटोवेअर, कृषी यंत्रीकरण, कडबा कुट्टी, हायड्रॉलिक नांगर, हे कृषी अधिकारी मल्हार पेढे यांचं प्रात्यक्षिक आहे. शेतीविषयक एकाच ह्याच्यात विविध गांडूळ खत वगैरे, नाटटेप युनिट असं हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे एकाच शेतीमध्ये तुम्ही विविध प्रकारची शेती करू शकता याचं इथं सुंदर असं प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे, ज्याचा शेतकऱ्यांना शेती करताना नक्कीच फायदा होणार आहे. या सर्व गोष्टी कारण एकमेकांच्या संगतीने सर्व गोष्टी शक्य होतात. नक्कीच एकमेकाचं ऐकल्याने प्रगती होते आणि अत्याधुनिक तंत्राचा पण शेतीमध्ये सध्या वापर करणे आवश्यक आहे. इथे आपल्याला विविध प्रकारचे गूळ पाहायला भेटतील आणि हे असं सुंदर असं एक प्रात्यक्षिक पाहून त्यामध्ये शेतीची आपण मदत घेऊ शकतो. आता हे शेती करत असताना जे अपघात होतात त्याचं प्रात्यक्षिक मंडळ कृषी अधिकारी पाटण यांनी दाखवलेले आहे. ते सर्पदंश, तसेच करंट लागून वीज पडून झालेले मृत्यू, ज्यामध्ये शेतकरी मृत्युमुखी पडतात, ज्याला कृषी खातं सहयोग करतं असं हे प्रात्यक्षिक आहे. यानंतर हे प्रात्यक्षिक छान होतं. त्यामध्ये विविध प्रकारची माहिती वगैरे लावलेली होती. त्यानंतर हे नूडल्स वगैरेचे स्टॉल, लोणच्याचे स्टॉल, तसेच विविध कृषी उपयोगी वस्तूंचे स्टॉल, यामध्ये जनावरांच्या आजारावर वगैरे असणारी औषधे, रोटर वगैरे, पॉवर विंडर, या अशा अनेक वस्तू या प्रदर्शनात पाहायला नक्कीच भेटतील. त्यामुळे या प्रदर्शनाला भेट द्या. मरळी कारखाना पाटण येथे हे प्रदर्शन सुरू आहे. नक्कीच विजिट करा. एक चांगली सुवर्णसंधी आहे. सोनालिकाचे ट्रॅक्टर वगैरे इथे तुम्ही बुकिंग करू शकता. विविध प्रकारची पेरणीची यंत्रे पण इथं उपलब्ध आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे पुणे मुंबईमध्ये राहत आहेत, जे या प्रदर्शनाला येऊ शकत नाहीत. त्यांना नक्कीच बसल्या बसल्या हा व्हिडिओ ते पाहू शकतात. आमचे काही मित्र दुबईमध्ये, कुवेत, कतरमध्ये आहेत. त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरणार आहे. तर नक्कीच त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कमेंट करा. असाच तुमचा सपोर्ट, तुमचा सहयोग आपल्याला भेटत राहू इथंच आशा व्यक्त करतो. आणि ही विविध प्रकारची फळे पण प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत, जी तुम्ही पाहू शकता. आणि हा आंब्याची जात तुम्ही पाहू शकता, कलम केलेली. एवढी लहान संकरित बियाणे आलेले आहेत की तुम्ही पाहू शकता. एवढ्या लहानशा झाडाला, रोपट्याला आंबे वगैरे लागलेले आहेत, लिंबू लागलेले तुम्ही पाहू शकता. नक्कीच जग पुढे चाललेलं आहे. आपण बी त्यासाठी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. थँक्यू मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभारी आहे.